ए पोरा, असं दार लावून कोणी अंधारात बसतं का? तुझ्या बरोबरची पोरं कशी बाहेर खेळतात मग? तुला खेळायला काय होतं बाहेर? जा बाहेर खेळ. पोरगं जागचं हल्लंही नाही. अंधारात पाहत राहिलं, बडबड करत राहिलं. तशी तिची आई भामाबाई कमरेवर हात ठेवून उभी राहिली. ए भुत्या, काही कळतं की नाही? चल हो बाहेर. तसं भुत्याने तिच्याकडे एकटक बघितलं. बघितलं म्हणजे तिला तसं जाणवलं की हा आपल्याकडेच बघतोय. भुत्या थंड आवाजात म्हणाला, आई, आज बोललीस, परत बोलू नकोस, नाहीतर जिद्दी राहायची नाहीस. भामाबाईचा पारा चढला. डोक्यात राग थैमान घालू लागला. हे 10 वर्षाचं पोरगं आपल्याला दम देतंय. ती भुत्यावर तुटून पडली आणि भुत्याला मार मार मारलं. पण भुत्याच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही, की वेदनेचा हुंकार निघाला नाही. बराच वेळ मारल्यावर भामा थकून गेली. तसा भुत्या म्हणाला, झालं का? मारून झालं? आता गुमान इथून बाहेर निघ आणि दार लावून घे. परत सांगतो, ही चूक पुन्हा करू नकोस, नाहीतर मी पाळणार नाही आई आहेस का कोण आहे ते. जा, निघ आता. भामा रडकुंडीला आली. ती तिथंच बसली आणि धाय मोकलून रडायला लागली. भुत्याला गदागदा हलवलं. पोरा, अरे काय झालंय तुला? असं भान हरवल्यासारखा का वागतोस बाबा? देवा, माझ्या पापाची फळं माझ्या पोराला देऊ नकोस रे. माझी हान आहे तुला. माझं जे काही करायचं ते कर, पण माझ्या पोराला माफ कर. असा हा भुत्या. त्याचं खरं नाव भुजंग होतं. भुजंग जसा बिळात राहतो तसा हा नेहमी अंधारात राहायचा. त्याला प्रकाश आवडायचा की नाही, की सहन व्हायचं नाही, त्यालाच माहीत. पण त्याचं सर्व काम अंधारात चालायचं. भुजंगवाडीतील एक घरात 2-4 गाई म्हशी होत्या. शेजारी एक खोली होती आडगळ ठेवायला. पण त्या खोलीत आता या भुजंगाचं राज्य होतं, म्हणजे भुत्याचं. त्याचा जन्मही रात्री झाला होता, म्हणजे मध्यरात्रीच. दिवस याचा निवडला की शैतानही थरारेल. काळीकुट्ट अमावस्येची रात्र. मुलं जन्म झाल्यावर रडतात, पण हा शांत होता. चेहऱ्यावर विलक्षण हास्य होतं. डॉक्टरही थरारला. एक तर मध्यरात्री अशा वेळेस या खेडेगावात यावं लागलं होतं. सुईण होती, पण तिला काहीतरी वेगळं जाणवलं होतं. तिने घरच्यांना तसं स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे भामाबाईच्या घरच्यांना, भीमाला. त्याला सांगितलं. तो सरळ जवळच्या गावात गेला. तिथून या डॉक्टरला उचलून आणलं. याचा अवतार पाहून डॉक्टरची नाही म्हणायची हिंमत झाली नाही. या भयान वातावरणात तो घाबरत घाबरत आला. घराच्या आजूबाजूचं वातावरण वेगळंच वाटलं त्याला. कदाचित आपण घाबरलो असल्याने तसं असेल असं वाटलं. भीतच भामाबाईच्या खोलीत प्रवेश केला. तिथलं वातावरण अधिकच गूढ होतं. मध्ये फक्त कंदील आपलं जळायचं काम करत होता. डॉक्टरने विचारलं, लाईट नाही का? ए डॉक्टर, तुला लाईट कशाला लागतोय? तुझं काम कर आणि निघ. भीमा रानटी स्वरात बोलला. मी बाहेर थांबतो, काही लागलं तर सांग. तशी ही मावशी आहेस आणि तुझ्यापेक्षा तिला जास्त कळतंय. माझी 4 पोरं तिच्याच हातची आहेत म्हणजे होती, पण एक बी जगलं नाही. म्हणून तुला बोलवलं आहे. हे पोरगं जगलं पाहिजे, कसं का असं ना. पोरगी पोरगा काही का असं ना, लुळं लंगडं पांगडं, पण जगलं पाहिजे. अन लक्षात ठेव, हे जगलं तर तू जगशील, नाहीतर उद्याचे दिवस पाहणार नाहीस. एवढं बोलून भीमा बाहेर गेला. डॉक्टरला आयुष्यात पहिल्यांदाच पश्चाताप झाला डॉक्टर झाल्याचा.
आणि भीमा जे बोलला ते करेल यात त्याला तीळ मात्र शंका नव्हती. पण डॉक्टर नशिबान होता. त्याला फारसं काही करावं लागलंच नाही. जास्त त्रास न होता, जास्त प्रसूती वेदना न होता भामाबाईने एका मुलाला जन्म दिला. पण मूल रडलं नाही. तसं डॉक्टरला टेन्शन आलं. हा रडत का नाही? रडला नाही तर शरीर कसं मोकळं होणार? त्याने सुईणबाईकडे बघितलं. ती पण विचारात पडली होती. डॉक्टर, जगेल का हे? नाहीतर आपल्या दोघांना मरावं लागेल. पण याला रडवणार कसं? डॉक्टरलाही समजेना. कारण वेगळंच होतं. हे मूल गालातल्या गालात हसत होतं व या दोघांकडे पाहत होतं. रंग काळासावाच होता, पण असं काही होतं जे विलक्षण होतं, आकर्षक होतं, आश्वासक होतं. त्याच्याकडे पाहून दोघांची भीती कुठल्या कुठे पळाली. हा जगेल असा विश्वास वाटला. बाहेर वाट पाहून पाहून भीमा कंटाळला होता. त्याने शेवटी न राहून दार ठोठावलं. ए, अरे काय करताय? झोपला का काय? तशी डॉक्टरला पुन्हा धडकी भरली. सुईणबाईने हिम्मत करून दरवाजा उघडला. मावशे, काय झालं? मुलगा झाला. मग सांगितलं का नाही? का मेलेलाच निघाला? नाही मग तूच बघ. एवढं बोलून सुईण मावशी बाजूला सरकली आणि भीमाची नजर त्या मुलावर पडली. तो मुलगा त्याच्याकडे पाहून हसत होता, गालातल्या गालात. भीमाही चरकला. मावशे, हा काय प्रकार आहे? हा रडला का नाही? याला रडवा, नाहीतर तुम्ही दोघं रडाल. भीमा, तुझा शहाणपणा बंद कर आणि धमक्या देणं बी बंद कर. तुला मुलगा जिवंत पाहिजे होता, तो तुझ्या हवाली केला. आता तो हसतोय का रडतोय का हसतोय ते तू बघ. नाही तर तुझ्या बायकोला विचार. आमचा काही त्याशी संबंध नाही. आणि इथून पुढं तुझं तोंड दाखवू नकोस मला. डॉक्टर, चला. डॉक्टरही लगेच निघाला. त्याला एक क्षणही इथे थांबायचं नव्हतं. आणि हीच संधी होती भीमाच्या तावडीतून सुटण्याची. कारण भीमाचं पूर्ण लक्ष त्याच्या मुलावर केंद्रित झालं होतं. आणि तो सुईण मावशीला काहीही बोलला नाही. त्यामुळे ते दोघं पटकन बाहेर निघाले. डॉक्टर, त्या आवाजानेच डॉक्टरला कापरं भरलं. आता? त्याने भीत विचारलं. काय? अहो, तुमचं पैसे तर घेऊन जा. नाही, नको, राहू द्या. अहो, असं कसं? तुम्ही मला पोरगा दिलात, तुम्हाला आणि मावशीला बक्षीस तर द्यावंच लागल. यांना नाही म्हणता येईना. प्रश्न पैशांचा नव्हता. जास्त विरोध केला आणि याला राग आला तरी हा मारेल, संपवून टाकेल. भीमा कपाटाजवळ गेला. नोटांचं बंडल काढलं, अर्ध केलं आणि दोघांना दिलं. दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि एवढे पैसे हा देईल असं वाटलंही नव्हतं. पण एवढे पैसे याच्याकडे आले कुठून? डॉक्टरच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच्या नजरेसमोर दवाखान्याचं नवीन रूप तरळू लागलं. आणि सुईणबाई, तिच्या नजरेसमोर मुलीचं लग्न आणि घराची बदललेली कौलं दिसू लागली. आता त्यांचा पाय निघत नव्हता. तसा भीमा कडाडला. चला, निघा आता. भीमाच्या जरबेने ते भानावर आले. पटकन भीमाच्या घराबाहेर पडले. डॉक्टर आपल्या मार्गाला आणि सुईण आपल्या मार्गाला. डॉक्टरने गाडीला किक मारली आणि आनंदाने शिट्टी वाजवत वाजवत गाणी म्हणत जाऊ लागला. गावाबाहेर पडला आणि रस्त्याला लागला. रस्ता कसला? फक्त नावापुरता. आजूबाजूला दाट झाडी, शेतीवाडी व अंधार. थोडाफार प्रकाश होता वातावरणातला, तेवढाच, म्हणजे डोळ्यांना दिसेल एवढाच.
आणि काही वेळात गाडी बंद पडली. डॉक्टरने किक मारून पाहिली, पण व्यर्थ. खाली उतरला. जे जे करता येण्यासारखं होतं ते केलं, पण नाही. बाईकने दगा दिला. चुकीच्या जागी चुकीच्या वेळी. डॉक्टरला पहिल्यांदा धोका जाणवला. हृदय धडधड करायला लागलं. तसा बऱ्याचदा रात्री अपरात्री बाहेर फिरलाही होता, पण असं कधी वाटत नव्हतं. पण भीमाच्या संपर्कात आल्यापासून अनामिक भीतीने मनात घर केलं होतं. नकळत हात खिचे चाचपडू लागले. चाचपून पाहू लागले. पैसे आहेत ना की गेले? आपण या वातावरणात एकटे आहोत. जर काही कमी जास्त झालं तर? डॉक्टर. या आवाजातील थंडपणाने डॉक्टरच्या मणक्यातून थंडगार लहर गेली. डॉक्टर. पुन्हा मोहक आवाज आला. नंतर नाजूक हसण्याचा. अगोदर नाजूक हसणं, नंतर खिदळणं, जे हळूहळू जवळ येत आहे असं वाटायला लागलं. डॉक्टरची भीती कुठल्या कुठे पळाली. कुणी मुलगी आहे वाटतं, किंवा बाई. छे, त्यात काय घाबरायचं? कुणी का असेना, सोबत तर झाली. कोण? डॉक्टरने आवाज दिला. उत्तर आलं नाही. क्षणभर डॉक्टर आपल्यासोबत बाईक आहे हे विसरून गेला. व आवाज जिकडनं आला तिकडे जायला लागला. लक्ष झाडाकडे गेलं. झाड जुनं होतं, मोठं होतं, बहुतेक चिंचेचं असावं. कोण? त्याने पुन्हा आवाज दिला. कुणीतरी त्याला शांत करत होतं. आवाज करू नका, नाहीतर बा येईल. कोण बा? कोण बा काय विचारताय? माझा बाप येईल. मग काय? इकडे या. डॉक्टर त्या मोहक आवाजाच्या मागे जात राहिला. झाडच झाड, जंगलच जंगल. जंगल होतं का शेती? काही कळायला मार्ग नव्हता. एका झाडामागे आवाज थांबला होता असं डॉक्टरला वाटलं. डॉक्टरही तिथे जाऊन थांबला. डॉक्टरला तिकडून खुणावलं. डॉक्टरची धडधड पुन्हा वाढली, पण आता आनंदाने. आजचा दिवस तो आयुष्यात विसरणार नव्हता. आज जणू त्याची लॉटरीच लागली होती. आईला अमावस्येला लॉटरी, पहिले पैसे, आता पोरगी, तीही मध्यरात्री. मनात आनंदाच्या उभ्या फुटत होत्या. त्याच अवस्थेत तो झाडामागे गेला आणि थोड्याच वेळात डॉक्टरची कर्णकर्कश किंकाळी वातावरणात उठली. व नंतर डॉक्टर सैरावैरा पळायला लागला. त्याच्या अंगावरचे कपडे कधी फाटले त्यालाही कळालं नाही. झाडावरून उतरून त्याच्या अंगावरचे लचके तोडले जात होते. पैसे कधी कुठे पडले पत्ता लागला नाही. जीव वाचवायचा की पैसा? पण जीवाला स्वतःची किंमत असतेच. जेव्हा जीवावर बेततं तेव्हा शरीर स्वतःच धडपड करतं. कुणाच्या आज्ञेची वाट पाहत बसत नाही. डॉक्टर जीवाच्या आकांताने ओरडत होता, कोकलत होता. एवढा पूर्ण आयुष्यात घाबरला नसेल? हो, पूर्ण आयुष्यात. कारण आता आपण यातून वाचू की नाही याची त्याला खात्री नव्हती. ज्या मोहक आवाजाला तो भुलला होता त्या आवाजानेच घात केला होता. खरा प्रकार काही वेगळाच होता. भयानक होता, अमानवी होता. ज्या गोष्टी कधी मानल्या नाहीत, उभ्या आयुष्यात टिंगल केली, ते सत्य अशा बिभत्स रूपात समोर येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. झाडामागे जाताच त्याच्यासमोर एक भीषण आकृती आली होती, जी पाहूनच तो हादरला होता. आता तर अशा असंख्य आकृत्या त्याच्या मागे लागल्या होत्या. हसण्याचे, खिदळण्याचे भीषण आवाज कानावरती आदळत होते व पाठलागही करीत होते. तो रस्त्यावर आला तर समोर तेच मोहक रूप व हास्य दिसलं. डॉक्टरला वेळ लागायची पाळी आली होती. जिकडे नजर जाईल तिकडे तीच दिसत होती. कधी कुठलं रूप, कधी कुठलं हास्य, तेच. पण खरं रूप कुठलं कळायला मार्ग नव्हता. पण डॉक्टरला एक कळून चुकलं.
हे काहीतरी अमानवीय आहे, सर्व शक्यतांच्या पलीकडचं आहे, यातून सुटका नाही. हा विश्वास आला आणि शरीराने थकून साथ सोडली. धडपडला. काहीतरी डोक्याला जोरात लागलं होतं व रक्ताची चिरकांडी उडाली होती. डॉक्टरला जाणीव झाली. त्याने हात लावून बघितलं. रक्ताची तीव्रता पाहून तो समजला. संपलं, सर्व काही संपलं. डोळ्यावर झापड यायला लागली. तसाच रस्त्यावर पडला. उतानाच्या उताना. लक्ष आभाळाकडे गेलं. तोच चेहरा सर्वत्र दिसत होता. बाईचा? नाही, ज्या मुलाचा जन्म त्याच्यासमोर झाला होता त्याचा, जो त्याच्याकडे पाहून मोह खसला होता त्याचा. याचा अर्थ काय? हसणं एवढं विकृत असू शकतं? म्हणजे त्याला आपला मृत्यू दिसला होता, पण मग तो तर त्या मावशीकडे पाहूनही हसला होता व भीमाकडे पाहूनही. म्हणजे तेही आपल्यासारखेच मरणार. मरताना डॉक्टरला एकच समाधान होतं की भीमाही आपल्यासारखाच मरणार, फक्त आपल्या डोळ्यांसमोर मरायला हवा. हो, आपल्या डोळ्यांसमोर.